तर अजून एक नवीन दिवस आणि अजून एक नवीन भटकंती. हे इथलं इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळजवळ आम्ही पोहोचतोय. हा मस्कट इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता आपली आजपासून चालू होते दुबईची नवीन सिरीज येणारी सिरीज. त्याची मस्त सिस्टीम आहे. जवळजवळ 1 तास वेट केल्यानंतर शेवटी आमची फ्लाईट लागते. आत्ता आम्ही आलेलो आहोत अबुधाबी एअरपोर्टवरती. आता थोडे सिक्युरिटी इमिग्रेशन करूया. गुड मॉर्निंग, कशा आहे मित्रांनो? स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे नवीन सिरीजमध्ये आपल्या दुबईच्या. तर अजून एक नवीन दिवस आणि अजून एक नवीन भटकंती. आता आम्ही चालू हॉटेलमध्ये चेकआउट केलं आहे. आता आम्ही चालू आहे परत एअरपोर्टला. आमची फ्लाईट होती 11 वाजताची, ती डिले करून 12 वाजताची केली आणि आता परत मेसेज आला की ती 12:30ची आलेली आहे. वाव, मस्त झालेलं आहे. वाव. तर जागा त्या एअरपोर्टवरती चेक इन करायचं आहे, परत इमिग्रेशन करायचे, सगळ्या प्रोसेस करायच्या. आणि आमची जी एअरलाईन आहे ती कुठली आहे? वीजवाली, जी की बोलतात की एकदम डेंजर एअरलाईन आहे. स्वस्त आहे पण नियम त्यांचे खूप कठीण आहेत. बॅगेजच्या बाबतीत, तुमचं बोर्डिंगच्या बाबतीत तुम्ही स्वतः ऑनलाईन चेक इन बोर्ड करावं लागते. बोर्डिंग पास तुम्हाला प्रिंट आउट करावं लागते. नाही काढलं त्याची पण फाईन आहे. सगळ्या फाईन आहे त्यांच्या. त्यामुळे आम्ही लवकर जाऊन सगळ्या त्या फाईन वाचवणार आहात आणि बोर्डिंग करणार आहे. मला 1 नंबरला 2 नंबर आले त्याचा पैसे नाही मागणार. नाही एवढा नाही करणार वाटतं, एवढा नाही करणार. मग चला आता भेटूया शौचालय सारखा. चला भेटूया आता मग एअरपोर्टवरती. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण आता व्हिडिओ येणार बघा. जागा डिपार्चरला आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे. हा मस्कट इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आम्हाला विजाची थोडी इन्क्वायरी पण करायची आहे की आम्ही जेव्हा अझरबैजानला जाणार आहे त्यावेळी येताना आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे. तर आम्हाला अबुधाबीच्या वरती 2 तासाचा लेओव्हर आहे. तर आम्हाला ट्रान्झिट विजा लागणार आहे काय नाही लागणार ही सगळी पूर्ण माहिती आम्ही घेणार आहे. तर हा आपला अरायवल होता खालचा आणि वरचा डिपार्चर. आता पहिले जाऊया आपण इमिग्रेशन, चेक इन, सिक्युरिटी सगळं करूया. बोर्डिंग पास घेऊया, मग भेटूया. तर मी आत्ता चेक इन केलेलं आहे, बोर्डिंग पास भेटलेलं आहे. तर आत्ता आम्ही चेक इन, इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक इन सगळं केलं. इथनं बाहेर पडलो येऊन. आता ड्युटी फ्री एरिया आहे पूर्ण. तुम्ही तर काय खरेदी होता ड्युटी फ्रीमध्ये. तर आमच्या आता गेट नंबर आला नाही. 10:50 आम्हाला गेट नंबर भेटेल. तिथून आपण गेट नंबर जाऊया आणि मग फ्लाईट बोर्ड करूया. विचारायचं एक होतं की तुम्हाला 40, 30, 20 या डायमेन्शनमध्ये तुम्हाला बॅग लागते. त्यामुळे आम्ही अशी बॅग कॅरी केली होती. तर त्याने काय चेकच नाही केलं, डायरेक्ट आम्हाला बोर्डिंग पास देऊन टाकलं. हा एअरपोर्ट आहे ड्युटी फ्री एरिया. चला जाऊया गेट नंबरकडे आपल्या, म्हणजे आत्ता नाही 10:50ला. तर आत्ता मी बसलो आहे ड्युटी फ्री एरियाच्या नंतर फूड कोर्टला. आमच्या आता गेट अजून सांगितलं नाही कुठला आहे. आता 10:30 समजा आमचा गेट कुठला आहे. तर आता ओमान शरीफ झाली, तुम्ही बघितलं व्हिडिओ बघितले असाल. नसेल बघितलं तर बघा, खाली आहेत व्हिडिओ सगळ्या. त्यात किती खर्चाला काय आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले शेवटच्या व्हिडिओमध्ये. आता आपली आजपासून चालू होते दुबईची नवीन सिरीज येणारी सिरीज. या 3 कंट्र्या तुम्हाला सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, ओमान, दुबई आणि अझरबैजान. हा सगळ्या आमच्या 3 कंट्र्या आहेत. यातली सेकंड आता कंट्री चालू होते दुबई. सगळ्यांना एक्साइटमेंट असते दुबई काय खूप खर्च येतो दुबईला. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. तसं नाही आहे. जर तुम्ही केलं तर बजेटमध्ये सुद्धा होते. तर आम्ही ती बजेटमध्ये करणार आहे. तर आता आपण फ्लाईटला जाऊया, बोर्डिंग करूया. त्याआधी आपलं तुम्हाला दुबईला यायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला पासपोर्ट पाहिजे, तेव्हा व्हॅलिड 6 महिन्याचा पाहिजे. सेकंड विजा पाहिजे आणि तिकीट पाहिजे. तर आम्ही ही 3 कंट्र्यांचं केलं. तर त्यामुळे आम्ही फ्लाईट बुक केली होती मुंबई टू मस्कटची आहे आणि मस्कटवरनं अबुधाबीची, जी की आम्हाला पडली आहे फक्त मस्कटवरनं दुबईची फ्लाईट फक्त 800 ते 900 रुपयामध्ये. आम्हाला 900 रुपयात पडली फक्त फ्लाईट. 1 ते 1.5 तासाचा फक्त फ्लाईंग टाईम आहे. सेकंड विजा म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही तो नियो ग्लोबल कार्ड घेतला होता, फॉरेक्स कार्ड. त्याच्यावरती ऑफर चालू होती, जे की 1500 रुपये ऑफ होतं. तर आम्हाला ते 5,500 रुपयाला विजा पडला. ते पण पैसे आमचे वाचले. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करा. प्रत्येक ड्रीम म्हणून इंस्टाग्रामवरती माझा ID आहे. तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा ID पण देतो. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल कशा संदर्भात तुम्ही इंस्टाग्रामवरती मला मेसेज करा, नक्की मी उत्तर देईल तुम्हाला. तर मग आता बघूया, भेटूया आपण अबुधाबी एअरपोर्टला. ते काय विचारतात काय नाही, आणि इथून तुम्ही अबुधाबीवरनं दुबईला कसे जाऊ शकता ही सगळी माहिती मला येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ते व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ता आम्ही थोडं एअरपोर्टला थोडं खाल्लं आहे. छोले राईस घेतलेलं 1.3 रियालला. आणि आता आमचं बोर्डिंग गेट समजलेलं आहे B7 आहे. तर आम्ही तिकडे चाललेलो B7ला.
तर आपली अर्ध्या तासामध्ये फ्लाईट टेक ऑफ करणार आहे दुबईला म्हणजे अबुधाबीला. आणि इथे ना असं वायफाय कनेक्टिव्हिटी आहे पण ओपन वायफाय नाही आहे. इथे असे मशीन लावले आहेत तिथे तुम्ही तुमचा पासपोर्ट स्कॅन करायचा तुम्हाला ओ टी पी भेटतो आणि त्या ओ टी पीने तुम्ही नंबर पण लागणार. अशी सिस्टीम पण आहे इथे मस्त. गेट बिकट चाललेला आपण आता भेटूया डायरेक्ट बहुतेकच एअरपोर्टला. आता प्लेनमध्ये बघूया कशी सिस्टीम आहे, किती त्यांची सीट कशी आहे काय ते मस्त सिस्टीम आहे. तुम्ही थांबायला होतं ऑटोमॅटिक चालतं ते. आता आम्ही बोर्डिंग गेटवर आलेलो पण अजून काय आमचा प्लेन लागलेला नाही आहे. सगळं वेटिंग चालू आहे इथे. आणि आमचा मंदार जेवतो आहे. भूक लागली आहे मंदारला. थांब जरा पती व्हिडिओ बनत आहे. हा थांबा डिस्टर्ब नाही करू व्हिडिओ बनवतोय रोशनभाई. तर बोला ना एकदम खतरा काय आम्ही B7चा आमचा होता B7 आणि आम्हाला परत B11ला पाठवला आहे हो ना. डेंजर आधी एक तास लेट. हां आधी एक तास लेट ट्रिप. बघा पूर्ण गँग 800 रुपयासाठी आहे. सगळी 800च्या बजेटने चाललेले आहेत दुबईला. त्यामुळे सगळं सहन करावं लागतं. 4 पैसे वाचत असतील तर काहीतरी केलं पाहिजे. बजेट ट्रिप काय मला केलं पाहिजे असं. जाऊया B11ला. जवळजवळ 1 तास वेट केल्यानंतर शेवटी आता आमची फ्लाईट लागते. विज एअर मानला पाहिजे विज एअरला. बघा कशी फ्लाईट किती टायमिंग काय आखत होता तर 1 वाजता झाला. आत्ता ती फ्लाईट लागते तेव्हा आता बोर्ड होऊ आम्ही. कनेक्टिंग फायनल असेल तर मग तुमची 100% मिस होणार पुढची फ्लाईट ह्याच्या भरोसा राहिला तर तुम्ही. पण स्वस्त आहे म्हणून लोक आता काय नाही आयला जे जर 1 वे असेल तर एखादा तर ठीक आहे. कनेक्टिंग फ्लाईटलाही फ्लाईट बेकार आहे आणि आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे अझरबैजानवरनं अबुधाबीवरनं मुंबईची. जवळजवळ 1.5 तास लेट नंतर शेवटी तर बोर्डिंग सुरू झालेली. तर बोर्ड करतो आम्ही 1.5 तास. म्हणजे तिकडे ती पहिले आली भरून त्यांना खाली उतरलं पॅसेंजरला मग आमची भरली म्हणजे ST सारखं केले. ती पहिले खाली केली मग दुसरी भरली. आता का चला चाललो आतमध्ये बघूया. ना रे आपलं ST सारखं ती आली भरून तिला खाली केली मग आता भरली. चला जाऊया बोर्ड करूया. पण शिवाय घालते आता. चला लवकर रिलेटिव्ह ऑलरेडी चला. फक्त एवढं लक्षात ठेवा तुमची कनेक्टिंग फ्लाईट असेल आणि तुम्ही विज एअरने जात असाल तर बेकार काम आहे. तुमची पुढची फ्लाईट मिस होऊ शकते. त्यामुळे बुक करताना नीट बघा. विज एअर कनेक्टिंग फ्लाईट घेताना मुश्किल आहे ना. आता कनेक्टिंग फ्लाईट घेताना चेक करा पहिले. 12,000 लॉस आहे नेक्स्ट फ्लाईटसाठी. त्यामुळे अजून लॉस नाही आहे बघूया आपण पण असं वाटतंय लॉस आहे काय यांचं ऐकू नका. लॉस आहे 100%. बघू आपण पुढे अबुधाबीला गेल्यानंतर बघूया काय सिस्टीम. तर फायनली आता बसतो आम्ही फ्लाईटमध्ये. हां फ्लाईट चांगली आहे व्यवस्थित आहे ओके. लेग पेस पण आहे चांगला आहे आणि मिडल सीट भेटली होती पण फ्लाईट खाली असल्यामुळे आता विंडो सीट भेटलेली आहे. तर बघूया चांगले बुर्ज खलिफाचे काय नजारे भेटतात का आपल्याला. नक्की आपण ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पेस चांगली आहे. फ्लाईट आहे व्यवस्थित आहे. बजेट आहे पण आहे चांगली आहे. सीट कम्फर्टेबल आहे. फक्त एक असतं की त्यामुळे जर तुम्ही सामान म्हणजे जर लगेच विकेट नसेल तर तुम्हाला जे असं खाली ठेवावं लागतं. पण आता फ्लाईट खाली असल्यामुळे तुम्ही वर पण ते ठेवू शकता. पण मी खालीच ठेवलेलं आहे. म्हणजे 800 रुपयामध्ये चांगलं आहे. 800 काय भेटतात बसचं तिकीट येत नाही आपल्याला पण फ्लाईटचं तिकीट भेटते चांगलं आहे. आता फक्त कधी थोडं तुम्हाला शॉर्ट दाखवतो वर गेल्यानंतर मस्त नजारे. जरा तुम्ही आता आनंद घ्या. 2-3 तासानंतर काय होतं आपण फ्लाईट उडाली आमची. असं वाटते आता एकदाची उडाली कॅन्सल नाही आली. हां फ्लाईट पण चांगली आहे. अवघड नाव खराब आहे पण ठीक आहे. नाव कोणी खराब केलं नाही काय काय लोकांनी यूट्यूबवरती नाव खराब केलेलं आहे. चांगली फ्लाईट फक्त जरा डिले आली म्हणून हे केलं. आमच्यासोबत तर काय असं वाईट अनुभव नाही आला म्हणून ते आम्हाला चांगली वाटते ना. तुम्ही बघू शकता एका साईडला पूर्ण समुद्र आहे आणि एका साईडला पूर्ण जमीन हे सगळं डोंगर रांग आहेत. आत्ता आम्ही जस्ट इस्तानबुलच्या वरून उडालो आणि आत्ता आम्ही UAEमध्ये जस्ट 5-10 मिनटामध्ये त्यांच्या एअरपेसमध्ये आम्ही आता जाऊ असं आत्ता जस्ट कॅप्टनने सांगितलं अनाऊन्स केलं आहे. तर जस्ट 50 मिनटाची फ्लाईट होती आपली. आता आपण लँड करतो आहे. आता बाहेर बघा पूर्ण वाळवंट लांबपर्यंत बघाल ते वाळवंट बघा किती मस्त वाटतं बघा. आता पोहोचतो अबुधाबी एअरपोर्टला. दादा उतरलेत. ही आमची फ्लाईट. वातावरण पावसाचं आहे. हा बघा अबुधाबीचा एअरपोर्ट. हे दादा येतात आमचं. खूप हाऊस बाय बाबा व्हिडिओमध्ये यायची. दादा चालेल बघू आता जाऊया. मोठा एअरपोर्ट आहे असा ती पार्किंग. इमिग्रेशन करू झटक्यात.
सिक्युरिटी करूया आणि मग भेटूया, मग बोलूया सिम कार्डचं कसं काय नाही. आत्ता आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय तुमचे कमेंटसुद्धा करा. काय तुमची शंका असतील तर नक्की विचारा. भेटा इंस्टाग्रामवरती आय डी देतो मी, कमेंट करा, मग नक्की तुमचे त्याचे उत्तरं भेटतील. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत अबुधाबी एअरपोर्टवरती. आता थोडे सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन करूया इथे आणि बाहेर पडून मग भेटतो तुम्हाला. बाकी सांगूया हॉटेलचं, बसचं कसं काय ते. तर आत्ता आमची सिक्युरिटी इमिग्रेशन सगळं झालेलं आहे. UAEचा थप्पा आमच्या पासपोर्टवरती बसलेला आहे आणि आता आम्ही आता इथनं एक्झिट करतो. हा बघा अबुधाबीचा एअरपोर्ट. आता आम्हाला इथनं यायचं बाय बस दुबईला. इथं आपलं हॉस्टेल बुकिंग केलेलं आहे आपण. थोडा आमचा जरा फ्लाईटचा इश्यू आहे, तुम्हाला सांगतो नंतर मी जो सॉल्व्ह होईल ना तेव्हा सांगतो. आता इश्यू आहे आमचा आत्ताचा नाही, जो आम्ही 5 दिवसांनी अझरबैजानला जाणार आहे त्याचा थोडा इश्यू आहे, तो आम्ही सॉल्व्ह करतो आहे. तर सॉल्व्ह झाला सक्सेसफुली तर आमचे 10-15 हजार रुपये वाचतील. बघू आता काय होतं. म्हणजे आमची क्युरी होती ती सॉल्व्ह झालेली आहे. 10 ते 15 हजार रुपये वाचलेले आहेत. कशासाठी वाचले ते तुम्हाला आता हॉस्टेलला गेल्यानंतर सांगतो कसे वाचले काय नाही वाचले. आता ATMमध्ये पहिले पैसे काढूयात आणि मग बोलूयात. ते ATM आहे गनियो ग्लोबलचं कार्ड आहे, त्यामध्ये पैसे काढू आणि बघू मग कसं आहे काय ते. आता आम्ही अबुधाबी एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहेत आणि आता आम्ही बस बघतो. इथं बसचा स्टॉप आहे. आता इथनं आम्ही बसने जाणार दुबईला, तिथनं मग आमच्या हॉटेलला. आता बघू बस किती पैसे घेते किती नाही. आणि आता आम्ही 1500 दिरहम काढले ATMमधनं. आमचे जवळजवळ 33,000 च्या लमसम आमचे इंडियन करन्सीमध्ये कट झाले आणि प्लस त्यामध्ये 500 रुपये आपले इन्क्लूड असतील सर्व्हिस चार्जेस त्या नियो ग्लोबल कार्डचे आणि 100 रुपये यांच्या बँकेचे असे कट झाले. तर बघूया मग आता किती निघतात पैसे काय आणि किती बस घेते काय. आता एक्झिट नंबर 7च्या इथे बाजूला बसचं काउंटर आहे तिकिटाचं, जे की तुम्हाला इथनं अबुधाबीवरनं दुबईला नेतं, जे की आम्ही आता काढलेलं आहे. तर आमची इथं बस आलेली आहे अबुधाबी एअरपोर्ट एक्सप्रेस म्हणून नावाने. हो इथनं 1 तास लागेल जायला. तरी अशी कुठे दिसते बघा बस आतून. AC आहे फुल, चार्जिंग स्लॉट पण आहे. हबीबी कम चला जाऊया हबीबी दुबई. आता आम्ही IBN मुट्टा या मेट्रो स्टेशनवरती आहोत. तर आम्ही नोल कार्ड घेतला आहे, जो की आम्हाला पडला आहे 20 दिरहमला. आम्ही 4 घेतल्यामुळे आता असं 25ला आहे आणि 19 दिरहम बॅलन्स भेटला आहे. आणि जर तुम्ही रिटर्न केला तुमच्या 5 दिरहमपेक्षा जास्त तुमच्याकडे त्यात पैसे असतील तर ते वरचे पैसे तुम्हाला भेटतील आणि 5 दिरहम तो मायनस होतील. आता इथे दुबईमधले मेट्रो बघा कशी आता आम्ही तर कार्ड टाईप केले. आता एक्झिट घेऊ द्या समजा आम्हाला किती पैसे गेले. आता मेट्रोमध्ये आहे आम्ही, इथनं आम्हाला 15 मिनटं लागतील. भेटूया मग लास्ट स्टॉपला. त्याच्या स्टेशनवरनं मेट्रो स्टेशनवर बाहेर पण अर्धा 1 तास झाला. पण आम्हाला आमचं हॉटेल सापडत नव्हतं कारण आमचं नेट नव्हतं. आम्ही सिम कार्ड नव्हतं घेतलेलं. पण एखादे माणसाने आम्हाला मदत केली, नेट दिली. शेवटी आता हॉस्टेल सापडला आहे. तर बघूया शोधूया आपण.